आज सकाळपासूनच ह्यांची खूप बडबड होती, की टेरेस बघ किती घाण झालंय, तू काय काम करते की नाही घरी? आता यांना कोण सांगणार, की रोज पण जेवढं मी साफ करेल का हे तेवढंच घाण होतं. तर म्हटलं ठीक आहे चला आता करूनच घेऊया. झाडून ते मी मारलाच. जेव्हा मी खाली पोहोचले तोपर्यंत लगेच दुसऱ्या गाड्या आल्या. आता हे रोज सिमेंट ओततात, खडी ओततात, तर ह्याची सगळी धूळ आमच्या टेरेसवर. नंतर नाश्ता करायला घेतलं. नाश्त्याला आज मला सगळं मिठातलंच खावं लागतंय कारण ॲसिडिटीचा प्रॉब्लेम. कारण आता जे पण प्रॉब्लेम होतात ना ऑन द पीक असतात, आता काय सांगायचं. त्याच्यानंतर दुपारी म्हटलं थोडंसं टेबल साफ करून घेऊया. आता इथे पोरं जे पण विसरतात, माझं थोडंफार सगळं ह्या टेबलवर असतं, त्यामुळे रोज हा साफ करावा लागतो. म्हटलं भाजी साफ करावी तर त्याच्या अगोदर म्हटलं थोडं काहीतरी खाऊन घेऊया. आता जेवण तर काही जात नाही तर असंच काही ना काही खाऊन राहावं लागतं. संध्याकाळी हे लवकर आलते क्लास ते झाल्यावर म्हटलं राशन भरायला जाऊया. आणि मेन म्हणजे मी जशी आहे तशी निघते, पण ह्यांना पूर्ण मेकअप करायचा असतो. त्यानंतर आम्ही राशन ते थोडंसं भरलं. आता हे उन्हाळी काम पण होतं, ह्यावर्षी मला काही जमणार नाही, तर थोडंफार यांनी घेतलं जे मी कुठून गावाकडनंही आणू शकत नाही. त्यानंतर संध्याकाळची तयारी म्हणजे दुसऱ्या दिवसाची दूध तापवून ठेवलं, हळदीचं दूध घेतलं आणि हे ड्रायफ्रूट्स करून ठेवले. तर भेटू नेक्स्ट